तर काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांचे आभार असं धंगेकर यांनी म्हटले। संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदेंसोबत बैठक होणार असल्याचं धंगेकर म्हणाले। या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ असं धंगेकरांनी म्हटलंय। सोबत माझे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही आज पक्षप्रवेश अखेर ठरलेला आहे, पंजाचा हात सोडताय तुम्ही? नाही, मी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे मनापासून आभार मानतो। आणि लोकशाहीमध्ये शेवटी कार्यकर्ते आणि बाकीच्या काय मतदार राजा असेल त्यांचा असेल आणि काही चर्चेतून जो काही निर्णय घ्यायचा तो 7 वाजता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमची बैठक आहे आणि त्या बैठकीत निर्णय होईल। पण तुमच्या माध्यमातून सांगतो की मी त्यांना काही माझी मागणी केली नाही, काही मांडले नाही, पण सातत्यानं ज्या ज्या वेळेला मी काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा त्यांच्याकडे काही कामं घेऊन त्यांनी केली। आणि मग महानगरपालिकेचे प्रश्न असतील, बाकीचे सर्वसामान्यांचे प्रश्न असेल तर त्यावेळेला त्यांनी पॉझिटिव्ह काम केलं। उदय सामंत साहेबांनी काय मैत्री, आम्ही राजकारणातले मित्र आणि एकमेकाला कायम एकमेकाच्या संपर्क, त्यामुळे आम्ही माझी जवळकी बऱ्यापैकी पूर्वी बसणे आणि आत्ताही कामाच्या निमित्त बऱ्याच जवळ आले। तर आज 7 वाजता आमची साहेबांबरोबर बैठक आहे। 7 वाजता जो काही निर्णय ते तुमच्याशी काँग्रेसने तुम्हाला नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदारकीला तिकीट दिलं, का नाराजी आहे काँग्रेसवर? नाही, काँग्रेसची अजिबात नाराजी नाही। मी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो। का बघ हा निर्णय का घेण्याची वेळ आली? नाही, हिचं उत्तर 7 वाजता आमची चर्चा झाल्यानंतर तो तुमच्याशी बोलतोच मी। रणजित जाधव, TV9 मराठी।